मागच्या दोन्ही चाकाचे टायर चेंज केलते. आता त्याच चाकातून मला आवाज यायला लागलाय घासल्यासारखं परत दुसरी ट्रिप होईल की मी जिथे एमटी चाललेलो आहे माझ्या एरियामध्ये. ठेवलं. तर आता मी स्टुडंट राईड म्हणून ही उचलली. मला वाटलं असं लहान लहान पोरं असतील, कोणती पोरी असतील. तर या 3 पोराच्या आया होत्या, अशा दिसत होत्या, मुलीच होत्या कामाला जाणाऱ्या, पण स्टुडंट. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण आज बघणार आहोत की एक ऑटो रिक्षा ड्रायव्हर, ओला उबेर ऑटो रिक्षा ड्रायव्हर काय प्रॉब्लेम फेस करतो. तर बऱ्याच जणांना वाटतं की रिक्षा म्हणजे खूप पैसा, पण लोकांना दिसत नाही की बाबा किती ड्रायव्हर हा काय काय फेस करत असतो, काय काय प्रॉब्लेम फेस करून तो पैसे कमवत असतो. नुसतेच पैसे कमवत नाही मित्रांनो. तर बऱ्याच जणांना माझा व्हिडिओ आजचा व्लॉग जो आहे तो निगेटिव्ह वाटेल, पण रियालिटी आपण नाकारू शकत नाही मित्रांनो. आता किती वाजलेत तुम्हाला एक सांगतो की लवकर निघा, जास्त धंदा होईल. आज शनिवार आहे, आपण आज घरी काम करत बसलो, सकाळी 5 वाजता उठून पण घरी काम करत बसलो, लेट निघालो, 7:30 वाजले. लेट निघालात की लेट म्हणजे ट्रिप भेटत नाही लवकर. लेट नका निघू, त्याच्यामुळं म्हणलं सकाळी सकाळी लवकर निघा, धंदा जास्त होतो. उशिरा निघाला तर धंदा होत नाही मित्रांनो. Google Pay for Business. बघा मित्रांनो, आता जी ट्रिप उचलली होती आपण, त्याला 1 किलोमीटरचा पिकअप केला होता. 1 किलोमीटर दूरपासनं कस्टमरला पिकअप केलं होतं. तर आपल्याला हे ओला उबेर रॅपिडो सारख्या कंपन्या पिकअप चार्जेस बिलकुल देत नाही. मग ते 1 किलोमीटर असू देत, 1.5 किलोमीटर असू देत, 2 किलोमीटर असू दे. तर सहसा आपण काय 1.5-2 किलोमीटरच्या ट्रिप उचलत नाही, क्वचितच उचलतो. बाकी 1 किलोमीटर कॅज्युअली उचलतोच. ते 17-18 रुपये आपल्याला काहीच भेटत नाही त्याचे पदरचे. तर आता ही दुसरी ट्रिप उचलली यमुनानगर मधून, छोटीशी ट्रिप आहे. कस्टमर कुठे बघायला लागेल. रात्री सीएनजी भरलेला कधी चांगला, पण कसं आहे की पॉइंट कमी होतो असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. होती असेल, पण हे मग सकाळी जर भरायचं म्हणलं तर मग हे असं लाईन लागायचं, धंद्याचा टाइम असतो, बऱ्याच मोठ्या ट्रिप हातातून जातात सीएनजी नसल्यामुळं. तर मग जाऊ दे, आता काय 6-7 गाड्या आहेत पुढं, पण जातंय 15 मिनिटं तरी जातील, 10-15 मिनिटं. बघा मित्रांनो, रिक्षा धंदा म्हणजे की कंटिन्यू ट्रिपा पडत नसतात आणि सगळीकडून ट्रिपा नाही पडत. आता मी निगडीला होतो, 60 रुपयाची ट्रिप घेऊन निगडीला गेलो. तिथून एक लोकल ट्रिप मारली 45 रुपयाची. तिथून आपण सीएनजी भरला आणि सीएनजी भरून मी बराच वेळ वाट बघितली, पण ट्रिप काय पडली नाही. मग आलो एमटी. तर रिक्षा धंदा म्हणजे एमटी फिरावं लागतं मित्रांनो. बऱ्याचदा खूप खूप बरेचसे लोक फार 20-20 किलोमीटर एमटी येतात. समजा पुण्याला गेलं तर ट्रिप पडली नाही तरी एमटी यावं लागतं बऱ्याच वेळा. आणि असं होतं मित्रांनो. रिक्षा धंदा म्हणजे फुल प्रॉफिट असं नसतं कधी कधी. Pay on Google Pay for Business. तर बघा, तुम्ही बाणेरला भाडं घेऊन चाललाय आणि भूमकर चौकात तुम्हाला लागलं ट्रॅफिक, मग ते 15 मिनिट असू दे नाही तर 20 मिनिट असू दे, तुम्हाला ओला उबेर रॅपिडो सारख्या कंपन्यात वेटिंगचा 1 रुपया पण देत नाहीत मित्रांनो. मग तुमचा तिथं ट्रिपला 1 तास लागू दे, कंपनी विचारतही नाही की तुम्हाला की का रे बाबा तुम्ही काय ट्रॅफिक मध्ये थांबले होते का, तुमचा सीएनजी गेलाय का बऱ्यापैकी. तासभर आता गाडी चालणार म्हणजे सीएनजी बघा किती जाईन, अर्धा तास चालू द्या, 20 मिनिटं चालू द्या. जिथं ट्रिपला 15 मिनिटं लागले पाहिजे आणि तिथं जर 20-25 मिनिटं लागतं, ते 10 मिनिटं सीएनजी जास्त जाणार, तुमची हॅरसमेंट होणार, टाइम जास्त लागणार, तुमचा टाइम खर्ची होणार. त्याचा 1ही रुपया आपल्याला मोबदला दिला जात नाही. नो वेटिंग. चांगली 60 रुपयाची ट्रिप मिळाली होती, म्हणजे पडली होती मला उबेरला, पण मी उचलली नाही. कारण मी म्हणलं 60 रुपयाची ट्रिप मारण्यापेक्षा मोठी ट्रिप मारू. पण आता मोठी ट्रिप पण पडत नाहीये. शनिवार आहे, आयटी पार्कचा एरिया जिथं आहे वाकड भागात, मी तिथं थांबलेलो आहे. अवघड आहे, म्हणजे जी ट्रिप येईल ना ती उचलायची, नाहीतर सांगता येत नाही की कधी ट्रिप पडन ते. टाइम वेस्ट होता असा. आता उन्हात थांबलोय राव, एनर्जी लॉस्ट व्हायला लागली माझी. घामाने आता मी ओला चिंब झालेलो आहे. आता मला काही इथं थांबायची इच्छा नाही. मी जातो माझ्या एरियात. परत
दुसरी ट्रिप होईल की मी जिथे एमटी चाललेलो आहे माझ्या एरियामध्ये. वाटेत ट्रिप पडली तर उचलूया, नाहीतर मग असंच एमटी जायचं. शनिवारी एकतर 7:30 वाजता निघालोय. रोज मी 5 वाजता निघालो असतो. 5 वाजता निघालो तर 8 वाजेपर्यंत तुमचा 500-600 रुपये कुठं जात नाहीत मित्रांनो. आणि कॉम्पिटिशन नसतं, सकाळी ट्रिप इझिली उचलल्या जातात. पण 7:30-8 वाजता आले तर भरपूर रिक्षावाले भेटतात. कॉम्पिटिशनला भरपूर आहे आणि ट्रिप तुम्हालाच पडेल याची गॅरंटी नाही, कारण तुम्ही काय जावाही नाहीयेत. चांगली ट्रिप गेली बघा. तुम्हाला खोटं नाही सांगत, मी उगाचच आलो असं झालं मला. 126 रुपयाची ट्रिप घेऊन भूमकर चौकाची माझ्या एरियातून. आता मी जेवढे 126 रुपये ना, मी तिथे माझ्या एरियात 226 रुपये केले असते राव. असं होतंय. शनिवारी आहे ना, लांबची ट्रिप, लांबच्या नाहीये पण एवढ्या 100च्या वरच्या पण ट्रिप इकडे घेऊन नाही गेला पाहिजे. ते मगाशी मी एक 60 रुपयाची ट्रिप वाकडची होती आतमधली, ती उचलायला पाहिजे होती. मी म्हणलं अरे लांबची उचलू, पण लांबची उचलायला काय पडलीच नाहीये. टाइम वेस्ट. बऱ्याच वेळाने आपण मेट्रो स्टेशनला आलेलो आहे. 106 रुपये उबेरची ट्रिप होती. त्याच्या अगोदर सांगतो तुम्हाला, रॅपिडो जो ट्रिप उचलली होती 70-80 रुपयाची काहीतरी ट्रिप होती. तेवढ्यात ही मेट्रोची ट्रिप वाजली. मी ही पण उचलली. मी विचार करत होतो 2-3 मिनिटं विचार केला. मी म्हणलं नेमकं कुठली कंप्लीट करू म्हणलं. तर मग शेवटी मी विचार केला आता उबेरची उचलली आहे, उबेरची कॅन्सल नको करायला, आणि उबेरची घेऊन आलो, रॅपिडोची कॅन्सल केली. असं होतं मित्रांनो. 2-2 जर ऍप वापरत असाल तर हे असं होतच 100%. SNBP शाळेच्या इथे येऊन थांबलेलो आहे झाडाच्या सावलीत. म्हणलं केळी घ्यावी, पण केळी काय मिळाली नाही. मग ही लस्सी घेतलेली आहे. जरा थंडगार मस्त वाटते जरा. Business. आपण आता आहोत पिंपळे सौदागरमध्ये आणि ही ट्रिप घेऊन आलो होतो आपण कावेरी बिल्डिंग मेट्रो SNBP शाळेसमोर कावेरी बिल्डिंग आहे तिथून. तर येताना पिंपरीमधून आलो मी. पिंपरी सारखा बेशिस्त लोकांचा भाग कुठेही नाही PCMC मध्ये मित्र म्हणून. एवढे बेशिस्त लोक, टू व्हीलर वाले तसेच, कारवाले तसेच, म्हणजे त्यांना ना डिसिप्लिन शिकवणार कोणच नाही. सिग्नल तर पाळणार लांबचीच गोष्ट आहे, पण कोणी आता आपण असं चाललं, कोणी असाच घुसेल, कोणी कट मारूनच जाईल, कोणी मध्येच येईल मुद्दामून, कोणी ट्रॅक्टरवाला सरळ. मगाशी तर एक ट्रॅक्टरवाला सरळ आलाय, अचानकच युटर्न घेतलाय असाच डायरेक्ट. अरे म्हणलं काय, अक्षरशः तळपायची आग मस्तकात गेली माझ्या. आधीच गरमी आहे, त्याच्यात पाणी संपलंय, त्याच्यात हे असे लोक करतात. माझे काम करायची इच्छाच मिळेल. आता इथून पिंपळे सौदागर मधून आपण डायरेक्ट टाकलंय गोटू किवळे सोसायटीचं गोटू टाकलेलं आहे. पडली तर पडली, नाही तर सरळ एमटी निघणार. काय नाही, आजचा दिवस पाण्यात गेला असं समजतो मी. आपण ज्या मागच्या दोन्ही चाकाचे टायर चेंज केलते, आता त्याच चाकातून मला आवाज यायला लागलाय घासल्यासारखा. बहुतेक लायनर घासतो आहे आता, आणि लायनरचं काम आहे ना, गेलो होतो आपण. आता तरी पण प्रॉब्लेम येतोय म्हणल्यावर आता जाऊन बघतो. मी गॅरेजवर चाललोय आणि सोबत आपले शॉकअप जर पण टाकूया मागचे दोन्ही, होऊ दे खर्च. तर बघा भावांनो, रिक्षा धंदा म्हणजे असे काम तुम्हाला कळणार बी नाही, काम कधी निघतील, आणि तुमचा वेळ, तुमचे पैसे असे जाणार थोडक्यात. की आता मी लायनर 1 हप्ता पण नाही झाला टाकलेला आहे, आता ते परत घासायला लागले. आता त्या लायनरला पेपर मारावा लागणार, आणि नंतर बघूया. शॉक अब्झर वगैरे ते गेले होते, ते पण टाकायचे होते, ते पण टाकून घेतो. जाऊ दे, आता टाइम गेला, पैसे तर ठीक आहे, गाडी चांगली होईल आपली, त्या पैशाचा काही वाद नाहीये, पण टाइम जाणार आपला धंद्याचा. तर असं पण होतं मित्रांनो, की रिक्षा आहे आणि बाहेर निघालं की लगेच पैसे कमाई होते, नुसतीच कमाई होते असं नाहीये. हे पण तुम्हाला फेस करावे लागतं. आता मी खरंच वैतागलोय मित्रांनो. आता तुम्हाला सांगतो, 7 दिवस पण नाही झाले मागच्या 2 लायनर टाकून, तर आता ते अर्ध्यापेक्षा निम्म झिजले आणि तेच घासत होतो वाटतं बहुतेक. एक साईडचं खूपच घासलंय, आता काय माहिती. आणि एक साईडचं पूर्ण अजून घासलं की मग परत दोन्ही साईडचे, म्हणजे
दोन्ही चाकाचे लायनर एकदाच टाकावे लागतात, नाहीतर मग ती सेटिंग मिसमॅच होती त्याची. तर असं होतं की 7:30 लागली की लागतच राहते. आणि हे असं सगळं रिक्षा धंद्यात हे सगळं फेस करावं लागतं आम्हाला. मी एकटाच काय हे नाहीये, पण माझ्यासारखे तुम्ही पण असाल. तर ठीक आहे, आता काम तर झालंय 2:15, नशीब लवकर झालंय. आता जातो घरी, वैतागलो आता मी. घरी जातो, जरा आराम करतो, 4 वाजता निघतो परत. इथून ट्रिप पडली तर बरं होईल. गॅरेज वरून आलो होतो खरं तर घरी जायला, पण घरी काय गेलो नाही. जवळजवळ आपण गॅरेज वरून आल्यावर कंटिन्यू 5 ट्रिपा मारलेल्या आहेत. जवळजवळ 220 रुपये आपण असे केलेले आहेत. आता घरी चाललोय फायनली 3 वाजता. गॅरेजवरचं काम आपलं 2 वाजता झालं. एका तासात 5 ट्रिपा मारलेल्या आहेत, बॅक टू बॅक तुमच्या भावाने. भावानं चहा बिस्किट नाश्ता करून आलो. आणि आता ही ट्रिप मारली आपण. रॅपिडोची होती, रिटर्न पण घेऊन आलो. भावाने आपल्याला 100 रुपये दिलेले आहेत. आता आपण ओला उबेर चालू करूया आणि 7-7:30 वाजेपर्यंत काम करूया. ऍटलिस्ट 300-400 रुपये तरी झाले पाहिजे. Business. बघा मित्रांनो, ह्या 3 पोराच्या आया दिसतात आणि त्यांनी केली स्टुडंट राईड बुक. तर सकाळी मी स्टुडंट राईड चालू करून ठेवली होती, कारण मला ट्रिपा पडत नव्हते म्हणून मी चालू करून ठेवलं. तर आता मी स्टुडंट राईड म्हणून ही उचलली. मला वाटलं असं लहान लहान पोरं असतील, कोणते पोरी असतील. तर या 3 पोराच्या आया होत्या, अशा दिसत होत्या, मुलीच होत्या कामाला जाणाऱ्या, पण स्टुडंट राईड बुक केली. आता मला हे कळत नाही की एवढा कॉमन सेन्स नसावा का. तर जाऊ द्या, फेअर मध्ये आपल्याला भाडं काय एवढं कमी नाही मिळालं, बऱ्यापैकी भेटलंय. आता 3.8 किलोमीटर होतं, कालेवाडी 68 रुपये भेटले. 55 रुपये. 1 किलोमीटरची ट्रिप आहे, 45 रुपये घेतले कस्टमर कडून 1 किलोमीटर फक्त. वडापाव घेतलेला आहे, आता वडापाव खाणार आणि घरी जाणार, सरळ निघणार. कारण आज दिवसाचं जेवढं करायचं होतं तेवढं आपण बिझनेस केलेला आहे. 800 रुपयाच्या जवळपास आपण उबेरवर केलेले आहेत आणि 340 रुपये आपण रॅपिडोला केलेले आहेत. तर ऑफलाईनचे जवळजवळ 150 रुपये, 160 रुपये आपण केलेले आहेत. सीएनजी काय 290 रुपयाचा भरला होता. आणि इन्कम जेवढा झालाय तेवढा खर्च झालाय मित्रांनो. खर्च जास्त झाला उलटा आपला. 1200-1300 रुपये शॉक अब्झर प्लस लायनर घासून घेतले. दोन्ही चाकाचे शॉक अब्झर टाकले, लायनर घासून घेतले, त्यालाच 1300 रुपये गेले. तर असं असतं मित्रांनो, धंदा आहे. पैसे जातात, पैसे येतात. नुसतेच पैसे येत नाहीत, पण पैसे जातात पण. तर जाऊ द्या, चांगलंय. आजचा ब्लॉग बऱ्यापैकी चांगला झालाय. तुम्हाला जे मला सांगायचं ते सांगितलं. आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.